प्रियंका कुठं चाललोय आपण आज? आज आम्ही चाललो आहे सोनमर्गला. आम्ही तिघींनी पण आज साड्या वेअर केले. आम्ही मस्त रील फोटोशूट मस्त करणार आहे. आमचे लोक तुम्हाला तिथे जाऊनच बघायला भेटतील कारण थंडी वाजते ना, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी स्वेटर घातलेले आहे. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. कुठे साडू भाऊ? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सोनमर्ग अभी 30 किलो, ये क्या बोलते हैं, ये सोनमर्ग हमें 55 किलो है. हॅलो गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आम्ही निघालो आहे सोनमर्गला. तर सोनमर्गलाच मला ही व्ह्यू बघायचा आहे ना, तर खरंच सोनमर्ग हे बघण्यासारखं आहे. तर सोनमर्गला गेल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला. तुम्हाला ही बघायला भेटेल म्हणजे आम्हाला असं वाटत होतं आम्ही दुसरीकडे कुठेतरी आलो आहे, म्हणजे आम्ही आता पृथ्वीवरच नाही आहे तर दुसरीकडे आहे कुठेतरी असं वाटत होतं. कारण खरंच तिथं सगळीकडे असे आजूबाजू सगळे बर्फाचे डोंगर, खालीही बर्फ, वरतीही आकाश, म्हणजे जमीन बघायलाच भेटत नाही. तिथे ज्या पॉईंटला आपण जातो ना तर तिथे पॉईंट असतात भरपूर. तर आम्ही ना पॉईंटनुसारच बघत होतो. सगळे काही ते पॉईंट दाखवत असतात. तर तिथे जाण्यासाठी पण घोडे, स्लेज, गाडी असते. तर गाड्याने राहते जास्त, स्लेज किंवा घोडाच. ते बरं हे बघा आता आम्ही निघालो आहे सोनमर्गच्या रस्त्याला. हे बघा भरपूर बर्फ दिसायला लागला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बर्फ ना सोनमर्गला बघायला भेटतो आपल्याला. तर हे बघा सगळे काही बर्फाचे असे वरती डोंगर दिसत आहे ना, इकडे थोडीशी झाडंही दिसत आहे, झाडांवरही बर्फ असतो. आणि आता पोहोचलो आहे आपण सोनमर्ग टनलला. तर इथे पण आहे ना त्या थोड्या वेळा आम्ही गाडी उभी केली आणि इथेही आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं. तर चला तुम्हीही सोनमर्गचा टनल बघा. आणि भरपूर ताईंना आहे ना म्हणजे व्हिडिओमार्फत काश्मीर बघायला भेटते. भरपूर ताईंना आनंद झाला आहे. भरपूर ताई कमेंट करतात. हे बघा सगळे काही बर्फाचे असे डोंगर आहे ना, आणि इथे सगळे काही आपले सगळे काही इथे थांबलेले होते फोटोशूट करण्यासाठी. आणि तो टनल आहे. तर आपल्याला टनलमधून जायचं आहे. आणि जेव्हा आपण टनल पास करतो ना त्यानंतर बर्फच बर्फ बघायला भेटतो. तुम्हालाही दाखवेल. त्याने साड्या वेअर केल्या आहे. कशा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. मस्त रेड साडी घातली, मी ऑनलाईन घेतलेली ती. आता आम्ही ना सोनमर्ग टनलला आहे. तर साठी थांबलो होतो, थांबलो सगळेजण आणि आता चाललोय पुढे. तर अजून 15 किलोमीटर आहे. तर चला चला चला. छान दिसतंय दोघे जण आज. तर हे बघा आता आम्ही इथे जरा वेळ थांबलो, फोटोशूट वगैरे केलं आणि खरंच खूप छान आमचे फोटो सगळे काही आलेले आहे. तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवरती बघायला भेटेल. तर नक्की जा भेटा. आणि माझी इन्स्टा आय डी उबाळे प्रियंका. हे बघा सोनमर्ग टनल. वेलकम टू द सोनमर्ग टनल. आणि आता आमचा हा टनलला सुरुवात झाली आहे. आणि हा पास झाल्यानंतर आपल्याला बर्फच बर्फ बघायला भेटणार आहे. हे बघा तर आता पूर्ण म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून तुम्हाला वरती बर्फ दिसायला लागला आहे ना. तर ह्या साईडला नव्हता, तर एकाच साईडला असे पूर्ण बर्फाचे डोंगर होते. आणि इकडचे म्हणजे डोंगर पण आहे ना पूर्ण असे दगडाचे एकदम पॅक नाही, थोडीशी माती टाईप होते डोंगर. खरंच काश्मीर बघण्यासारखं ठिकाण आहे. हे बघा आता भरपूर म्हणजे स्नोफॉल झालेला होता ना, तर म्हणजे 2-3 दिवसापूर्वी झालेलं होतं इकडे. हे बघा आता पूर्ण असं खाली पण येणार रस्त्यांवरती पण आपल्याला बर्फ बघायला भेटेल. आणि आम्ही बर्फ बघण्यासाठी खूप इच्छुक होतो. आणि जेव्हा आम्ही सोनमर्गला आलो ना तेव्हा आम्हाला बर्फच बर्फ जास्त मिळाला. तर म्हणजे त्यांनी पण सांगितलं होतं की त्या म्हणजे ड्रायव्हर काकांनी की तुम्हाला सगळ्यात जास्त बर्फ सोनमर्गला भेटेल. असा म्हणजे पावडर फॉर्ममध्ये होता, असा पावडर टाईप, जास्त काही पॅक नव्हता. आणि हे बघा आता आम्हाला आहे ना इथे ना खूप जास्त गर्दी होती. आणि जेव्हा ज्याचा नंबर असतो ना ते येतात घोड्यावाले, हे स्लेजवाले असतात ना, ते लाकडाची अशी पट्टी असते आणि ते आपल्याला ओढतात. तर आपल्याला याच्यावरूनच जावं लागतं, पायी जाऊ शकत नाही आम्ही, कारण बर्फावरून पडतं, सटकतं, व्यवस्थित चालता येत नाही. आणि इथे ना भरपूर असे पॉईंट असतात. तर सोनमर्गला आता आम्ही पोहोचलो आहे. पण आपल्याला इथे 5-6 पॉईंट असतात, ते बघावे लागतात. तर आम्हाला पॉईंटनुसार आम्हाला जायचं होतं. पण आता सगळेजण ना घोड्यावर खूप बसून कंटाळले होते आणि भीती वाटत होती. आम्हा सगळ्यांना ना घोड्यावर बसायची आता भीती वाटत होती. भैया बताओ इधर क्या हुआ था?
भैया बताओ। हाँ, क्या हुआ था इधर? एलानी जंग धर्मेंद्र वाला एलानी जंग का शूटिंग हुआ था शूटिंग बना था, शूटिंग पॉइंट। अच्छा, शूटिंग पॉइंट है। जाओ उतरो, फोटो वगैरह ले लो, एंजॉय करो, फिर जाएगा आगे। यहाँ जाओ, सब जाओ, वहाँ फोटो पॉइंट है। साडू भाऊ कसं वाटी राही ना आज? एकदम थंडगार थंडगार शे एकदम। आणि ये गाडी माझा बसीसन कसं वाटी राही ना? गाडीवर काही बसता नाही राही ना नीट व्यवस्थित, हा पण आता पर्याय नाही उगाच की असं वाट राही ना क्या? नाही नाही, आता जाणं पडी ते मग करणी पडी गाडी। कटे आहे शा कत काय म्हणत्या कथा शेतस आपण आज आपण सोनमार्गला शेतस, हा सोनमार्गला आपण राईड करायला येईल स्पेशली आम्ही सर्वजण। इथून कुठं जाणार आहे? इथून कुठे खाली वाज ग्लेशियरला जाणार असतात आपण। हा तर रील काढाले, फोटोग्राफी, हा त्यानंतर राईड खेळा करतो, राईड खेळा नाही तर ठीक आहे। बर्फ खेळाले जाणं। चला बाय 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 बाय। सौरभ तुला मांडी चालून बसलाय काय? मग काय जमलं आता मी जमला सिगरेट आली हो, सिगरेट हा घेऊ रे सत्ता की शूटिंग जो बनी है अमिताभ बच्चन की खेती बाड़ी वाली, अच्छा वो यहाँ पे बनाई। इधर का स्टॉप है, इधर किधर खेती बाड़ी उसकी? इसके नीचे ना खेती बाड़ी, अभी बर्फ है, कहाँ दिखेगी? अच्छा मतलब ये बर्फ होने के बाद इधर खेती बाड़ी करते ये हैं। फूल खिलता है गर्मी में। अच्छा अच्छा ग्रीन वैली रहता है यहाँ पे। यहाँ पे ये स्नो बाइक स्टॉप है पूरा, यहाँ स्नो बाइक है। हमको यहाँ से आगे जाना है इधर। अच्छा कितना ऊपर जा, किधर जाने का? किधर है थलाईवाज ग्लेशियर? वो पीछे वो दिखे, जब वो चोटी है ना, वो 2-3 बंदे दिखे आप? वो है थलाईवाज? नहीं, इसके आगे जाना है। इसके आगे जाने का, हाँ थोड़ा अच्छा। तो यहाँ से दिखता नहीं है। ये ग्रुप फोटो निकालो हमारा भाई। प्रियंका, साक्षी, सौरभ, साडू भाऊ झोपले काय? पॉइंट है। रुको मैं हाँ चलो हाँ अभी हम आगे जाएंगे उधर। अरे इधर क्या हुआ था? वही दिखाया ना जो है, अच्छा एलानी जंग वाला, वो सत्ते पे सत्ता वाला, वो वाला। इधर कुछ नहीं हुआ मतलब खास? वो खेती बाड़ी जो बनाया था हुआ था ना, तभी दिखाया ना। अच्छा मेरे को लगा आप बता रहे हो कुछ। जो एलानी जंग है वो हाँ, नीचे अभी, बना, अभी बता। हाँ जो सत्ते पे सत्ता बना है ना, खेती बाड़ी वाला, हाँ, वो इधर बना। अच्छा नीचे उतरे थे। हाँ सत्ते पे सत्ता अमिताभ बच्चन हेमा मालिनी की जो मूवी बनी है वो यहीं पर बनी। यही पे बनी। हाँ 7 भाइयों की खेत यहीं पर थी। अच्छा अभी बर्फ है इसलिए मिल नहीं रही। हाँ बताओ। अरे शर्मा जी, शर्मा मत बताओ। इसको बोलता है सोनमार्ग क्लब। हाँ हाँ ये वाला। अच्छा ये सोनमार्ग क्लब है। अच्छा बैठ जाओ दीदी, अपना अपना सवारी पे अपना अपना। किधर है आपका सवारी? यांच्या स्लेज मस्त है। बैठ जाओ सौरभ, बैठ जाओ दीदी। साक्षी, प्रियंका तू कुठे? ए अपना आगे चलो। बताओ। सोनमार्ग क्लब। हाँ अच्छा बाग, हाँ ये वाला फोटो लेने चाहते जा सकते हैं। नहीं हो गया। यार हमारा इडली आ गया। उतर जाओ भाई। रुको भैया, बताओ बताओ चलो। भैया बताओ आप पहले। हाँ बोर्ड, हाँ बताओ ना कुछ। खाजवाज ग्लेशियर का एंट्री बोर्ड है ये। अच्छा ठीक है ठीक।
चलो भैया खंबा भैया 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 आज वाज ग्लेशियर है। हाँ यहाँ एंजॉय करना है, फोटो लेना है, फिर यहाँ से वापस जाना है। ये लास्ट पॉइंट है थाजवाद। और 0 पॉइंट किधर है फिर? 0 पॉइंट इधर को, 0 पॉइंट इधर नहीं है, वो तो लद्दाख में। और एक और ग्लेशियर था ना इधर से आगे। आज वाज ग्लेशियर है। इसके आगे भी एक ग्लेशियर आता है। ग्लेशियर नहीं आता है, इसके आगे इधर ये देखो ना पूरा स्टाफ, आप देखो ना चढ़ के, इसके आगे ये पूरा स्टाफ सब देखो ना, ये आधे घोड़े, आधे गाड़ी, आधे ये लोग स्कीइंग करते हैं, क्या करते हैं ए याला मानते बघा थाजवाज ग्लेशियर। थाजवाज ग्लेशियर याला मानतात। वाज ग्लेशियर यही बात। यही वाला है। और पीछे 70 पे 70 उसके आगे कौन सा था वो? एलानी जंग। एलानी जंग का शूटिंग हुआ था। सोनमर्ग का और सोनमर्ग कौन सा? उसके आगे पर ये नीचे वाला था सोनमर्ग क्लब, उधर दिखा सोनमर्ग क्लब। हाँ वो जो फोटो। और मैं डाल कर आपने अपनी जगह। हाँ हाँ चलो। और बजरंगी भाईजान का ये पहाड़ के पीछे क्या? बजरंगी भाईजान वाला इधर वो हम दिखाएगा। आप ये भी फोटो ले लेना। हाँ हाँ फिर हम वहाँ से उधर से जाएंगे। ठीक है ठीक है। तर चला आता आम्ही सोनमर्ग वरती आलेलो आहे। तर ते ओढायचं असताना त्याच्यावर बसूनच यावं लागतं, कारण दुसरा पर्याय नसतो आणि पाय पण आपल्याला येता येत नाही, कारण बर्फ नसे सटकणारे असतात काही ठिकाणी, तर त्यामुळे. आणि इथे वरती येऊन सगळेजण फोटोशूट करतात. खूप छान वाटतं वरती आल्यानंतर. हे बघा काश्मीर खरंच स्वर्ग आहे ना, खरंच आहे ते. मस्त वाटतं, खूप छान आहे बघा सगळा व्ह्यू. आणि आजचा मिस्टरांचा लुक आणि माझाही लुक हे बघा खूप मस्त वाटतंय. हे बघा खूप छान आहे. ग्लेशियर 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 पॉइंट है ना, थलवाज ग्लेशियर, थलवाज ग्लेशियर. तर इथे हे बघण्यासाठीच येतात बहुतेक, आणि पुढे पण पॉइंट असतात, पण हा मेन पॉइंट आहे. तर आम्ही इथपर्यंत चाललेलो आहे, कारण टाइम पण लिमिट असते प्रत्येक ठिकाणी. तर चला बघू पुढे. तर हे बघा आता सौरभ भाऊ, रोशनी यांची पण रील शूट चालू होतं. तुम्हाला बघायला भेटलं ना, ज्या त्यांनी बघितलं नसेल ना रील वगैरे, त्यांनी ना म्हणजेच आपल्या चॅनलवरती पण आहे शॉर्ट टाकलेले, नक्की जाऊन बघा. खरंच आमचे सगळ्यांचे फोटोशूट रील शूट खरंच खूप छान मस्त आलेले आहे. आणि आता वातावरण चेंज झालं होतं, थंडी वाजायला लागली होती खूप जास्त, कारण आता ऊन नव्हतं ना. तर ऊन असलं की ना थोडंफार कमी म्हणजे थंडी नाही जाणवत, पण जेव्हा सूर्य झाकला जातो ना खरंच खूप थंडी वाजते. म्हणजे आपण उभं पण राहू शकत नाही. आणि आम्ही सगळे पॅक झालो आहे, सगळे काही बॉम्बर जॅकेट वगैरे, हँड ग्लोव्ज, कॅप वगैरे घालून बसलो आहे. आणि इथे छोटे छोटे स्टॉल असतात. तर आता आम्ही मॅगी ऑर्डर केलेली होती, आणि सोनमर्गची मॅगी पण खूप छान मस्त टेस्टी लागली. तर थंडीमध्ये मॅगी खाण्याची मजा पण एक वेगळीच असते ना. तर तर जेव्हा आम्ही स्लेजने खाली आलो ना, तर हे बघा असे डोंगर असतात, आणि त्या डोंगरांवरती आपण जात असतो पुढे पुढे. तर येताना काही व्हिडिओ काढता नाही आला, कारण म्हणजे त्या स्लेजवर आपल्याला पकडून बसावं लागतं. आणि खाली येताना म्हणजे वरती जाताना चढ असतो ना, तेव्हा काही वाटत नाही, पण उतरताना ना आपण नाही फोन पकडू शकत, त्यामुळे मग आम्ही काही ना व्हिडिओ काढले नाही येताना. तर चला आता आम्ही निघालो आहे. तर इथून शूज वगैरे घेतले, आणि जे आपण रेंटने शूज घेतो ना, तर 100 रुपये रेंट असतात. आणि त्या म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं, तर जे आपल्याला स्टेजवरून घेऊन जातात ना तेच पॉईंट सांगतात, पण आपल्यालाही काही जास्त माहीत नसतात, ते सांगतात आम्ही ऐकतो, आणि तुमच्यासोबत पण मी शेअर केलं. तर सोनमर्ग टनल. तर आता आम्ही चाललो आहे घरी, तर कारण वातावरण पण चेंज झालं होतं. आणि इथे ना 7च्या आत रूमवरती गेलो पाहिजे, म्हणजे जे कार असतात ना त्यांना पण तेवढी ड्युटी असते.
पण आम्हाला शॉपिंग पण करायची होती, तर त्यांनीच आम्हाला आहे ना शॉपिंगसाठी एका ना दुकानात पण घेऊन गेली, कारण शॉल स्वेटर सगळ्यांसाठी तुम्ही बघितलं ना, तर सगळ्यांना आवडली पण माझी खरेदी. तर त्या शॉपमधून आम्ही ना खरेदी केली. तर काय काय अजून असतं खरेदी करण्यासारखं तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. केशर, तर केशर कुठून आणलं आहे आम्ही, तर ते पण व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर एका दिवसाला मला एकच व्हिडिओ आहे ना एडिट करता येतो, कारण सही असते आणि आता पापडाच्या ऑर्डर पण सुरू झाल्या ना नागलीच्या. तर सकाळी नागलीचे पापड वगैरे करायचे असतात आणि भरपूर काही कामं असतात. आता साड्यांचं भरपूर त्यांनी साड्यांचे काही मला आपण ऑर्डर दिलेल्या आहे त्याही मला पोचवायच्या असतात त्यामुळे. आणि आता आपल्या साड्यांचाही न्यू स्टॉक आलेला आहे. तर ज्या ताईंना साड्या घ्यायच्या आहे ना, तर मी लाईव्ह येणार आहे, तर टायमिंग वगैरे त्याआधी मी पोस्ट टाकेल. तर नक्की सगळ्यांनी माझ्या लाईव्हला जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.